हाय नमस्कार। आजची आपली रेसिपी आहे फ्राय आलू भाजी। त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर बनवायला सुरुवात करूया। इथे कढई मांडली। आता इथे तेल मांडलेलं आहे। कढईमध्ये 1 चमच तेल टाकलेलं आहे। तेल आपलं गरम होत आलेलं आहे। अर्धा चमच जिरा टाकलेला आहे। आणि इथे एवढा 7 ते 8 लसूण कळ्या मी घेतलेल्या आहे सोलून, हा पण यामध्ये टाकायचा। आता आपला लसूण झालेला आहे। इथे मी 3 ते 4 आलू घेतलेले आहे काप करून। हे आलू यामध्ये टाकायचे आपल्याला। आता हे आपले इथे आलू होत आलेले आहे। आता मी इथे लांब लांब मिरच्या घेतलेल्या आहे कापून, हे बघा 5 ते 6 ह्या मिरच्या पण यामध्ये टाकायच्या आहे। आणि 1 टमाटर घेतलेला आहे कापून, हा टमाटर सुद्धा यामध्ये टाकायचा आपल्याला। आणि थोडा सांबार टाकायचा। आणखी थोडं आपल्याला 5 मिनिटं याला शिजवून घ्यायचं आहे। आता इथे थोडं बेसन टाकायचं आपल्याला यामध्ये, जास्त नाही टाकायचं। पोहे खायच्या चमच्याने 1 चम्मच टाकायचं बेसन। हे बेसन आता यामध्ये थोडं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। आता इथे मी बेसिक मसाले घेतलेले आहे। पहिले आपण मिरच्या वापरलेल्या आहे। इथे 1 चमच लाल मिरची पावडर घेतलेला आहे, 1 चमच हळदी पावडर आहे, हा जिरा पावडर आहे, धनी पावडर आहे, स्वादानुसार मीठ आहे, थोडा चुटकीभर मसाला आहे, कस्तुरी मेथी आहे आणि हा मॅगी मसाला आहे, कारण याने स्वाद छान येत असते भाजीला कोणत्याही पण। आता याला छान पुन्हा अरसपर करून घ्यायचं आपल्याला। आपल्या तोंडाला बरं नाही वाटलं तर रोज भाज्या खाऊन आपण बोर जर झालं असेल, तुम्ही बोर झाले असाल, या पद्धतीत तुम्ही एक वेळा आलूची भाजी करून बघा आणि खाऊन बघा, सुंदर लागते खायला। आपली भाजी तयार झालेली आहे। आता सांबार टाकलेला आहे। आता तुम्हाला मी सर्व करून दाखवते। ही आपली फ्राय आलूची भाजी तयार झालेली आहे। अगर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।